विखे पाटील काही चेष्टा लावली आहे। 2,500 कोटी रुपयांचा घोटाळा आपल्या जिल्ह्यात होतोय आणि त्यावरनं वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। यातील मास्टर माइंड सापडल्यानंतर देखील श्रेयासाठी या ठिकाणी युक्तिवाद केला जातोय। नमस्कार, द अहिल्यानगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। तुम्ही म्हणाल की कुठला मुद्दा आहे? हा मुद्दा आहे सिस्पे घोटाळा। या सिस्पे घोटाळ्यामध्ये अनेक सर्वसामान्य घरातील लोकांनी पैसे गुंतवले होते। अनेकांना आशा होती की हे पैसे डबल होतील। त्यामुळे अनेकांनी आपले घर, जमीन, जुमला, अनेक ठेवीतले पैसे हे या सिस्पे प्रकरणामध्ये अडकवले होते। हा घोटाळा 1 आणि 2 रुपयांचा नाहीये, हा तब्बल 2,500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे। आणि यातीलच मास्टर माइंड आता पकडण्यात आलाय। फिजी या ठिकाणी हा मास्टर माइंड पकडण्यात आलाय आणि याची सगळ्यात पहिली बातमी ही खासदार निलेश लंके यांनी जाहीर केली। कारण याचा पाठपुरावा सातत्यानं खासदार निलेश लंके करत होते। कारण या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना खासदार निलेश लंकेंना टार्गेट करायचं म्हणून विखे पिता आणि पुत्रांकडून सातत्यानं लंके यांना टार्गेट केलं जातं। आणि याच सिस्पे प्रकरणात देखील लंके यांना ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव असेल, त्यांच्या पत्नीचं नाव असेल, कार्यक्रमाच्या ठिकाणचे फोटो असतील, हे सगळे काही जाहीर करून या प्रकरणाशी खासदार निलेश लंकेंचा संबंध आहे असं वारंवार विखे सांगत होते। मात्र खासदार निलेश लंके यांनी जाहीरपणे ठणकावून सांगितलं होतं, एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणं म्हणजे ते काही आपलं आहे असं नाहीये। तुम्ही देखील बऱ्याच कार्यक्रमांना जाता, मतदारसंघात कार्यक्रमांना जावं लागतं। मात्र हा जो घोटाळा झाला तो माझ्या मतदारसंघातील आहे, माझ्या सर्वसामान्य जनतेचा आहे, माझ्या सर्वसामान्य जनतेचे पैसे लुटले गेलेत। त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून मी या प्रकरणातील प्रत्येक पीडितांच्या सोबत आहे। त्यांना न्याय मिळू देण्यापर्यंत मी गप्प बसणार नाही असं सांगितलं होतं। त्यांनी शरद पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला। त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देखील या प्रकरणात सखोल तपास करा अशी मागणी केली आणि ते इतक्यावरतीच थांबली नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील सिस्पे प्रकरणामध्ये सखोल तपास करा अशी सातत्यानं मागणी केली। यापूर्वी देखील त्यांनी दुबई या ठिकाणी आपली जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा या कामाला लावली होती। आणि आठवत असेल तर टायगरचा व्हिडिओ जो दुबईमध्ये खासदार लंकेंनी काढला होता, तर याच कामासाठी खासदार लंके दुबईत गेले होते। कारण माझ्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांचा पैसा लुटणारा व्यक्ती हा मी पकडून आणणारच असं खासदार लंके यांनी ठरवलं होतं। आणि म्हणूनच हा मास्टर माइंड खासदार निलेश लंके यांच्या सखोल प्रयत्नांमुळे आणि यांच्या पाठपुराव्यामुळेच सापडला गेला असं जनसामान्यांचं मत आहे। मतदारसंघात असं झालंय की विखे आणि लंके ही गोष्ट आल्यानंतर श्रेय हे लादलं जातं। खासदार लंके यांच्याकडनं जेव्हा मास्टर माइंड पकडला गेला, ही बातमी समोर आली, तर या बातमीचं श्रेय मिळावं यासाठी खासदार लंकेंची पत्रकार परिषद होत नाही, तेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील ही पत्रकार परिषद घेतली आणि यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। या दोन्ही भूमिका मांडत असताना दोघांनीही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केला। तर प्रश्न उपस्थित राहतो की यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या भावनांचं काय? कारण की या घोटाळ्यामध्ये ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना आशा आहे की या प्रकरणातून आपल्याला आपले जे गुंतवलेले पैसे आहेत ते कधी मिळतील। पालकमंत्र्यांनी जर या कामाचं श्रेय घेत आहेत तर यापूर्वीच केंद्रातही आपली सत्ता आहे आणि राज्यातही आपली सत्ता आहे, त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागणं गरजेचं होतं। तेव्हा आपले हात कुठे बांधले गेले होते हा प्रश्न उपस्थित राहतो। बरं, आपल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यात फक्त इतक्याच गोष्टी घडामोडी घडत नाहीये, तर अगदी गेल्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी 31 लाखाचं एमडी ड्रग्ज पकडलं गेलंय, तेही शहरातून। तुमचं हिंदुत्ववादी सरकार असताना जर मुस्लिम मोहल्ल्यांमधनं अशा पद्धतीनं ड्रग्ज पकडलं जातं तर यावरती आपण एक चिकार शब्द बोलत नाहीयेत, कुठेच याची काहीच चर्चा नाहीये। जिल्ह्यामध्ये आता ड्रग्जचं माध्यम इतकं वाढलं आहे की आपला जिल्हा हॉटस्पॉट ठरतोय। यावरती प्रतिबंध लावणं गरजेचं आहे। जेव्हा शहरामध्ये इतक्या लाखो रुपयांचं ड्रग्ज सापडलं जातं, त्याच वेळी लोकांमध्ये चर्चा होती की पालकमंत्री म्हणून आपण सपसेल फेल ठरलात, कारण आपण त्यावरती एक शब्दही बोलला नाही। ज्या ठिकाणी लंकेंचा विषय येईल त्या ठिकाणी अगदी दुसऱ्या क्षणाला पत्रकार परिषद असते। मग सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचं काय? पालकमंत्री म्हणून आपण चौफेर लक्ष देत आहेत का हा प्रश्न उपस्थित आहे, की फक्त लंकेंचं राजकारण असेल तिथेच त्या ठिकाणी विखे बोलतील असं काही आहे का, हे देखील स्पष्ट करणं गरजेचं आहे। कारण या जिल्ह्याला पालकमंत्री हवा आहे आणि पालकमंत्र्यानं पालकमंत्र्याचीच भूमिका असावी अशी इतकीच अपेक्षा आहे।